हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आशा करते तुम्ही पण मस्त असाल. तर होता माझा वाढदिवसाची लागली वाट. आम्ही सेलिब्रेट वाढदिवस काही केलाच नाही, कारण असं झालं माझे दोन्ही मुलगे खेळत होते. एक खात होता आईस्क्रीम, दुसरा बघत होता त्याला की कसा खातोय. आणि माझा नवरोबा म्हणणारा नवरोबा, तर नवरोबा आला उशिरा. 11:53 ते आले घरी. मग 12 वाजता जाण्यात काही अर्थच नाही. त्यामुळे म्हटलं चला सोडा. आता मला एक अंदाज आलाच होता. हां, तर मी सांगतो ते मला अंदाज आलाच होता की आता काय आपण जाऊ शकत नाही, यांना यायला होणार आहे उशीर. तर मग मी काय केलं, छोले भिजवत घातलेलेच होते, म्हणजे आपले चणे, काळे जे छोटे चणे असतात ना ते म्हटलं ते मग मी एका साईडला बॉईल करायला ठेवले, एका साईडला ठेवली आपली डाळ बॉईल करायला. तर मग कांदा चिरून घेतला, टोमॅटो चिरून घेतला. मग मी घेतलं तेलात घातले जिरं, त्याच्यानंतर घातलं कढीपत्त्यानंतर घातला भरपूर सारं लसूण, आणि मग कांदा फ्राय करून घेतला. नंतर मग टोमॅटो घालूनही फ्राय करून घेतलं. आणि मग याच्यानंतर ते झाले फ्राय, एका साईडला ठेवला होता. डाळी तयार झाली त्या एका साईडला. त्याच्यानंतर आपले घातले रेग्युलर मसाले, घरचा मसाला, लाल तिखट, हळद आणि कांदा लसूण मसाला एक होता, तोही घातला होता मी, पण तो मी घातला होता नंतर. तर मग मी ते छोले जे बॉईल करून घेतले होते ना, तर ते जास्त पाण्यात नव्हते घेतले. ॲक्च्युली मी थोडंसं म्हणजे जेवढं बॉईल होईल तेवढंच पाणी घातलं होतं. त्याच्यामुळे तुम्हाला असं दिसत असेल. आणि मेन म्हणजे मला करायचे होते सुके, जास्त काही पाणी वगैरे घालायचं नव्हतं किंवा ग्रेव्ही पण अशी करायची नव्हती, म्हणून मी जास्त काही पाणी घेतलं नाही. बघा, मी तुम्हाला आता दाखवते की कसं म्हणजे बॉईल झालं, एकदम सॉफ्ट बॉईल झाले होते. आणि मग मी एका साईडला ते करून घेतलं बॉईल. त्यानंतर ते मग रेग्युलर आपले मसाले घातले आणि त्याच्यात घातलं ते चणे घातल्यानंतर मला असं झालं की थोडंसं पाणी घालायची गरज आहे. मग मी थोडेसे चणे ठेवले साईडला आणि घेतले ते चणे एकदम आपल्या याच्याने काय म्हणतात, खलबत्त्याने. हां, एका साईडला मी टाकून घेतले आणि थोडेसे चणे ठेवले होते, ते खलबत्त्याने असे दाबून घेतल्यापेक्षा असे थोडेसे ठेचले त्याला. ठेचल्यामुळे कशी ग्रेव्ही असते ना, ग्रेव्ही पण अशी घट्टपणा येते. आणि याच्यात नाही घातलं तरी चालतं, जसं आपण सुके बनवतो त्याच्यात, पण तरी म्हटलं एकदम घातले बाबा, टेस्ट येईल म्हणून मी थोडेसे ठेचून घेऊन त्यात घातले. थोडंसं घातलं त्यात पाणी आणि मग त्याच्यात टाकलं आणि 5 ते 7 मिनटासाठी मी त्याला बॉईल करायला झाकण लावून असं ठेवून दिलं. तर मग असा प्लॅन होता की बाहेरून काहीतरी पण मागवूया, पण म्हटलं चला सोडा असू द्या, म्हटलं जाऊया बाहेर. तर ॲक्च्युली शनिवारी आमचा प्लॅन होता बाहेर जायचा, पण शनिवारी पण काही झाला नाही, यांना जायचं होतं ऑफिसमध्ये. तर हे गेले सकाळी 10:30 वाजता, सकाळी 10:30ला ऑफिसला जाऊन आले. त्याच्यानंतर आले उशिरा. मग संडे उशिरा आल्यामुळे संडेची आमची जी पहाट होती ती पण झाली उशिरा. त्याच्यानंतर म्हटलं संडेला कुठेतरी बाहेर जाऊया, पण आज मी संडेला व्हॉईस ओव्हर करते. संडेला पण आम्ही गेलो नाही. ॲक्च्युली हे गेले 12:30 वाजता परत ऑफिसमध्ये खूप अर्जंट काम होतं, त्यामुळे यांना जावं लागलं. तो प्लॅन पण झाला फेल. तर शनिवारी मग हे जाताना आम्हाला आणून दिलं होतं चिकन, म्हणे चिकन आपण करूया. म्हटलं ठीक आहे, जर जमलं तर संध्याकाळी लवकर या, मग आपण जाऊया बाहेर. पण आलेला फोन, म्हणजे एखाद्या वेळेस मला संध्याकाळी पण जमणार नाही घरी यायला लवकर, आपण कधीतरी प्लॅन करूया, जाऊया. म्हटलं इट्स ओके, चलं. आज एवढ्या 13 वर्षाचं लग्न झालं, म्हणजे 13 वर्षा फर्स्ट टाईम असं झालं की माझा बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलेला नाही. म्हटलं चलो. तर नंतर जो मी तुम्हाला सांगतो ते कांदा लसूण मसाला, तो मी असं वरती 2 चमचे कांदा लसूण मसाला घातला होता. तर आपण तेलात पण घालू शकतो आणि वरतून पण तेलात घातलं तर तरी चांगलंच आहे, आपण जे नॉर्मली मसाले वगैरे घालतो, पण मी वरतून घातला. म्हटलं ठीक आहे. तर मग मी घेतलं, नंतर त्याला व्यवस्थित हलवून घेतला आणि मग झाकण लावून 5 ते 10 मिनटासाठी त्याला बॉईल यायला, म्हणजे उकळी यायला असं थोडंसं ठेवलं. आणि मला जाणवलं की पाणी थोडंसं कमी, मी परत थोडंसं पाणी वगैरे त्याच्यात घातलं. तसा माझा मुलगा पण होता एक्सायटेड बर्थडे सेलिब्रेट करायला, पण म्हणे मम्मा ह्यावेळेस आपण केक पण नाही आणला. म्हटलं हो, केक पण नाही आणलं. म्हणे मग आता म्हटलं करूया नंतर, कधीतरी करूया. म्हटलं तर काय, थोडं डॅडीला घाई आहे, आणि घाई असल्यामुळे म्हणजे त्यांना ऑफिसचा पण भरपूर लोड आहे. ॲक्च्युली 6 महिन्यापासून त्यांना यायला पण थोडासा लेटच होतं आहे. असं झालं. म्हटलं चलो. तर मी तिथे झाले छोले ऑलमोस्ट रेडी, आणि मी एका साईडला भातही लावून घेतला, तो काही मी शूट केला नाही. एका साईडला मी डाळ लावली होती, डाळही झाली होती बॉईल. नंतर डाळीला मारला तडका, तडक्यात आपले नॉर्मल वस्तू घेतल्या होत्या तडक्या मारायला. इथे मी भरपूरच छोले हलवून घेतले, खालीवर केले, नंतर झाकण लावून त्याला ठेवून दिलं. तर प्लॅन असा होता की संडेला जायचं होतं, पण संडेला पण आम्ही गेलेलो नाही. म्हटलं इट्स ओके, चलो, काही हरकत नाही, तर करूया पुढे. नेक्स्ट संडेलाचा प्लॅन आहे की जाऊया बाहेर जेवायला, किंवा असंही विचार चालू की कुठेतरी फिरून येऊया, बघू काय होतं. तर मग मी गॅस थोडा कमी जास्त करत
करतच त्याच्या छोलेला बॉईल येऊ दिली. तर काळे चणे जे आहेत ते आपले त्याला बॉईल करून घेतलं आणि तुम्हाला दिसतं साईडला ते उकळतच होतं. कमी जास्त असं करत केलं मी. त्याच्यानंतर इथे मी एका साईडला डाळीला आपला तडका द्यायला तयारी केली होती. त्यात होतं तेल, जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता, भरपूर असा टोमॅटो आणि टोमॅटो मी चॉपरमध्येच बारीक करून घेतला होता आणि डाळ पण जी गरम करून म्हणजे बॉईल करून घेतली होती ना, ती एका भांड्यात काढूनच ठेवली होती. नंतर ते तडका व्यवस्थित प्रॉपर झाल्यानंतर मी डाळ त्याच्यावर सोडून दिली आणि डाळ एका साईडला उकळत राहिली, एका साईडला भाजी होत गेली. मग इथे बघितलं झाकण उघडून तर भाजी ऑलमोस्ट डन होती. यात नंतर कोथिंबीर घालून मी त्याला रेडी करून घेतलं, खाण्यासाठी झाली रेडी. हे बघा तुम्हाला दिसेल. इथे ना आपण आमचुरे घालू शकतो, जर आपल्याला थोडंसं असं चटपटीत वगैरे काय पाहिजे असेल, खट्टा मिठा म्हणतो आपण, आंबट गोड, तर त्याच्यात आपण आमचूर पण अर्धा चमचा घालू शकतो. ते थोडंसंच घातली होती कोथिंबीर.